माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या या अलौकिक आणि असामान्य अशा राटाच्या अंगावर दास्य करी दासाचे होणे न साहेब जीवनामध्ये दास्यत्व ही सर्वात कनिष्ठ अवस्था आहे. कोणाच्या वाटणीला दास्यत्व येऊ नये. दास्यत्व शब्दाचा अर्थ संपूर्ण जीवन त्याला विकल्यासारखं होतं, वेट बिगारी सारखं. लौकिक जीवनात सांगतो की लौकिक जीवनामध्ये कुणाच्याही वाटणीला दास्यत्व येऊ नये. कारण दासाला आक्षेप घ्यायचा नसतो. उडी मार म्हटलं तर मारावी लागते, मर म्हटलं तर मरावं लागतं. जे कर म्हणेल ते करावं लागतं. आणि असा जो दास, त्या दासांचा मी दास आणि त्यांचं मी दासत्व करतोय, हे कोण सांगतायत? दास्य करी दासाचे. पांडुरंगाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय महाराज करतात, नाही का? राजाचा दास नाही. पांडुरंग कोण आहे? कुणाचं दासत्व करतो? दास्य करी दासाचे, नाही का? काल एक मुद्दा मांडला होता, पुन्हा पुनरुच्चार करतो. याच्यावर जीव प्राणी हा प्रभूचा दासच आहे. तुम्ही म्हणाल कसा? काय तुमच्या हातात आहे ते सांगा. तो म्हणाल तसंच करावं लागतं ना, आणि होतं ना, म्हणजे दासच होत नाही. काय तुमच्या हातात आहे आणि काय तुमच्या मनासारखं होतं? शेवटी होतं तर त्याच्याच मनासारखं होतं ना, म्हणजे दासत्वच आहे ना. नाही नाही, याच्यावर जीव मात्र हा प्रभूचा दासत्व आहे. तर पर्याय आहे का दुसरा? नाही का? धंदा नीट चालला, बुडला, काय करणार? शेती पिकली न पिकली, काय करणार? प्रकृतीला आयुष्यभर जपली, शेवटी त्रास देऊ लागली, काय करणार? मित्र चालतोय आणि हा बिछाण्यावर पडलाय, काय करणार? अहो म्हणला, बघा आमचा मित्र आहे की ना, अजून रोज 4 मैल चालतो आणि मला बिछाण्याच्या खाली उतरता येत नाही. पर्याय नाही, दासत्व आहे. शास्त्रकार सांगतातच, जीव पराधीन आहे. ईश्वर स्वतंत्र आहे आणि जीव पराधीन आहे, त्याच्या अधीन आहे. तो म्हणेल तसंच होईल, त्याच्या मनात असेल तसंच होईल, तुमच्या मनात नाही. माझं बोलणं कळलं का? प्रत्येक माणूस खटपट करतो की आपल्या मनात आहे तसं व्हावं. अहो, तुमच्या मनात आहे तसं जर झालं तर तुम्ही तोच झाला असता. जीवनामध्ये एक यादी लिहून काढा आणि किती गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या, किती गोष्टी रोज तुमच्या मनासारख्या होतात आणि किती होत नाही. मला वाटतं अख्खी वही नाहीच्याच रूपाने भरून जाईल, होईच्या रूपाने एखादं कुठेतरी भरेल. किती जीवनाचं गणित विचित्र आहे, नाही का? म्हणून हा एक सिद्धांत तात्विक झाला, नाही का? किती जगावं आहे का तुमच्या हातात? म्हणजे दासत्वच आहे ना. त्यांनी ठरवलं मरायचं की मारायचं. सर्व विश्व ठरवत आहे, नाही हा वाचला पाहिजे. तो म्हणला नाही, त्याची लाकडं पुढे पाठवली. आता म्हणणं कळलं का? दास्यत्व. तसं जर बघितलं सिद्धांताच्या दृष्टिकोनातून सर्व जीव दास्यत्व. पण भक्तीच्या प्रांगणामध्ये असं घडलं. तत्वज्ञानामध्ये वैचारिक भूमिकेमध्ये जीवदास आहे, परमात्मा दासांचा मालक आहे.
आणि इथे असा जो परमात्मा तो दास जे आहेत त्यांचं दासत्व करतो. आता इथे दास कोण आहे? जो त्याची भक्ती करतो, तो जो त्याच्याशी प्रेमाने एकरूप झाला येतो, जो आवडीने प्रेमाने पंढरीची वारी करतो, जो नित्य नेमाने त्याचं स्मरण करतो, त्याचं स्मरण करताना सुद्धा मी त्याचं स्मरण करत नाही तर तो मला स्मरण करवतोय या भूमिकेतून जो स्मरण करतो. काय म्हटलं मी? या भूमिकेतून जो स्मरण करतो त्याचा मी दास आहे. दुसरा अर्थ कशा करता सांगितला? दास्य करी दासांचे. बरं का? आपला जो दास आहे त्याचं दासत्व करतो तो. किती मोठी राणी असली, किती मोठा राजा असला आणि मूल जर मातीत खेळतलं दिसलं तर तो राजा सुद्धा खाली वागतो, उचलतो. मी म्हटलं, अहो सरकार, तुमच्या मागे 10 माणसं आहेत. ते म्हणले माझ्या मागे असू दे, पण मी त्याचा दास आहे. अजून कळलं का तुम्हाला? बाप आपला दास आहे हे त्याला कळतच नाही, तरी पण दास आहे. तसंच परमात्मा तुमच्याकरता सतत काहीतरी दासत्व करतोय, हे करत असलं तरी तुम्हाला कळत नाही. दास्य करी, मग चरित्रात आता यादी दिलेलीच आहे पुढे. दास्य करी दासाचे, उणे न साहे तयाचे. गंमत बघा, आपला जो दास आहे, आपल्यावर आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्या जीवनामध्ये जर काही कमी जास्ती झालं तर त्या व्यक्तीपेक्षा आपल्याला दुःख जास्ती असतं. काही काही वेळेला असं मी बघितलंय की नापास झालेलं पोर हसत असतं आणि बाप मान खाली घालून बसतो. काय की नाही गमत? म्हटलं का हो, चेहरा उतरलाय? नाही म्हणलं, काय आमचं पोरगा अभ्यासच करत नाही आणि ती खेळते. त्याला विचारलं, अरे तुझा बाप तुझ्या करता रडत होता? म्हणला, रडायची त्याला सवयच आहे म्हणला. हे उन्हाळलं आलं का लक्षात? केव्हाच निघून गेला, खेळायला विचारलं सुद्धा नाही. बाप म्हणला, अरे मार्क कमी पडले. कमी पडले म्हणून काय झालं? म्हणला, काय कोणाला तरी जास्ती पडायचे आणि कोणाला तरी कमी पडायचे. काय सगळे जर म्हणला, बाबा 1 नंबरला पास झाले तर तुमचं काय व्हायचं, माझं काय व्हायचं? कोणीतरी पहिले यावं लागतं, कोणीतरी शेवट यावं लागतं. असे दास. कळलं? काय आयुष्यभर अभ्यास करायचा आणि परीक्षे वेळेला मलेरिया व्हायचा. अहो, गेलं वर्ष फुकट म्हणणार, वर्षभर अभ्यास केला आणि गेलं फुकट. दासत्व. दासत्व कोणाच्याही हातात काही नाही. माणसं म्हणतात मी करीन ते होईल. हे बघ, होतंय तिथपर्यंत म्हण. जी बाई म्हणते ना, माझ्या हातून कधीच स्वयंपाक बिघडला नाही, लिहून ठेव, त्या दिवशी नक्की बिघडेल. कळलं का? काहीही कोणाच्या हातात नाही. अगदी बरोबर म्हणताना तितकेच नवऱ्याने हाक मारली, जरा चहा घेऊन ये, फोडणी जळली. बघा म्हणली, एवढं सगळं घेत नाही. म्हणला, नवरा म्हणला, तुला देवाने दाखवलं, तू करतेस ना, आता बघ काय कर. आणि बाबा महाराज घरी पाहुणे आले, कर कर. माझं म्हणणं कळलं का? हे लक्षात ठेवा की काळजी कुणाला आहे? त्या बापाला आहे. तसं तुमचं भलं व्हावं ही काळजी कुणाला आहे? तुम्ही भक्त झाल्यानंतर पांडुरंगाला आहे, म्हणून तुम्ही काळजी करू नका. काय? आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, ऐसे निवडले संती आणि मुळी वैसोनी एकांनी. आम्ही तुझं नामस्मरण करावं आणि तू आम्हाला प्रेम द्यावं, बस. त्याच्यापेक्षा बाकीचं आम्हाला काही कळत नाही. काळजी करून तुम्हाला. आणि एक तुम्हाला सांगतोय, मी तुमच्यातलंच आहे. मी काही असं कधी म्हटलं नाही मी मोठा संत बिंत आहे, बिलकुल नाही, साधा माणूस आहे.
काय मी माझ्या आयुष्यात कधीही दावा केला नाही संत आहे म्हणून, पण हे काय संतांचा आहे हे 1000%. म्हणून तर एवढी गर्दी जमते. एवढी माणसं सकाळी 7 वाजल्यापासून कीर्तन आहे तर केव्हाचे केव्हा येऊन बसली. काय संत नाही. आणि आयुष्यात संत होण्याच्या भानगडीत पडू नका. जे जे संत झालेले आहेत ते सध्या वर निघालेले आहेत. आणि जे जे संतांचे होऊन राहिलेले आहेत ते 750 वर्ष टिकून आहेत. काय म्हटलं मी? जे संतांचे झालेले आहेत ते 750 वर्ष नव्हे 1000 वर्ष टिकून आहेत पुंडलिकाच्या काळापासून. पण जे संत व्हायला गेले आणि मीच देव आहे म्हणायला गेले ते संपल्याशिवाय राहिले नाही. आणि मी देवाचा आहे म्हटल्यानंतर देव तुमचं दासत्व करतो. अरे का काही काही मुलं लग्न होतात आणि लग्न झाल्यानंतर जरा बायकोच्या कलाने वागतात. काही चुकलं नाही. दुसरं कोणातरी कलाने वागण्यापेक्षा बायकोच्या कलाने वागतात काय वाईट आहे. त्याच्याकरता तर करून दिली ना. त्या म्हातारीने कळतच नाही. आमचा मुलगा बायकोच्या कलेला अरे मग करून कशाला जे ठेवायचं होतं ना ब्रह्मचारी. पसंत तर केली करून तर आणली. ऐपतीप्रमाणे सोनं घातलं 50 तोळे 40 तोळे 30 तोळे 10 तोळे. आता का शंक करती म्हटलं. आमच्या सातारा भागातली एक 3rd लेवलची विनोद आहे. नवऱ्याची आई शिर्डीवाणी कंती. म्हणजे तिचं किती जरी केलं तरी तिला बरंच वाटत नाही सुनेचं. अरे मग करून कशाला आणली? माझं बोलणं कळलं का? करून कशाला आणली नीट लक्षात घ्या. अर्थात दोघांनाही समजलं पाहिजे की आपण यांच्या घरात आलोय, यांच्या पद्धतीप्रमाणे वागावं. आणि तिलाही समजलं पाहिजे सासूला की परक्याची मुलगी आपल्या घरात आलेली आहे, तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे. असं दोघं एकमेकाला जेव्हा सांभाळतात तेव्हा दास्य करी दासाची. सांभाळतात तेव्हा. माझं बोलणं कळलं का? पूर्व आयुष्यामध्ये पत्नीने केलं, उत्तर आयुष्यामध्ये तिला होत नाही, पती करू लागला. सध्या मी तेच करतो थोडं बहुत. पर्याय नाही. जरी माझ्या मागे 10 लाख समाज असला, लाखोनी प्रेम करतात, तरी आईसाहेबाला रात्रीचं उठलं नाही कोण जवळ नसेल तर मला उठावं लागतं, घेऊन जावं लागतं. त्याचं कारण काय? आयुष्यभर जर तिने सेवा केली आहे तर तिचंही दासत्व करायलाच पाहिजे. मी माझं जीवन सांगत नाही, सर्वांचं सांगतोय. आयुष्यभर जर श्वास देतोय, जीवन देतोय, हात दिले, पाय दिले, नाक दिले, भूक दिली, सगळं दिलं, एवढं दासत्व करतोय, मग त्याचं दासत्व करायला नको? दास्य करी दासाची. माझं बोलणं कळलं का? नाही का? माणसं म्हणतात बायकोच्या अधीन आहे. कोणाच्या तरी बाईच्या अधीन असण्यापेक्षा बायकोच्या अधीन असणं काही वाईट नाही. माणसं सगळी संगतीत चुकीची लावतात म्हणून यांचे संसार सुखाचे होतात. यू शुड ऑलवेज बी ओपन माइंडेड. माझं म्हणणं कळलं का? मन असं मोठं असावं. आणि एक लक्षात ठेवा, त्यांच्या मागे लागून असं करा ना असं करा म्हणून असे किती वर्ष काय अजरामर आहेत काय? तुमच्या नंतर 40 वर्ष ते राहायचे, तुम्ही अजून 20-25 वर्षात हारी वैकुंठावनी आला नाही गेला. मी अभंग सांगतोय, दास्य करी दासाची. नाही का? मग एक जर पती जर आपल्या पत्नीचं दासत्व करत असेल, तो पुढच्या कीर्तनात न येता मला सांगशील तुम्ही सांगितलं ते करत. हा त्याच्यातलंच आहे.
जवळ म्हणजे तसं काय काय सगळ्यांना बरं वाटलं, सगळे त्यातलेच आहेत, पण याला बोलल्यावर बरं वाटलं. हो हे बघा, मी जोवी पचाड केव्हा करीन हे समजून तुम्ही कोणाला हसायला जाऊ नका. तुम्ही हसला की तुमच्यावर गदा आलीच. आता मी जर माझं उदाहरण सांगितलं तर तुम्ही एवढे कोण लागून गेला. नाही नाही, अहो करावंच लागतं नाही का. ज्यांनी आपल्याकरता आयुष्य जिजवलंय त्यांच्याकरता काही काळ आपण दिला तर कुठे बिघडलं. तसं ज्या प्रभूने तुम्हाला सर्व फुकट दिलं त्याचं वर्षातून एक नीट वारी करणं कुठे बिघडलं. दिवसातून एकदा हरिपाठ म्हणणं कुठे बिघडलं. काय वेळ वाया गेला. त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन. जय जय राम कृष्ण हरे जय राम. अरे नको त्याची नावं वाचताय, जे तुम्हाला खड्ड्यात घालतायत त्यांचं नाव समोर, बरोबर आहे ना. आणि जे बाहेर काढतायत त्यांना विसरतायत. मग त्या प्रभूचं नाम म्हणून कोणीही तक्रार करू नका की नवरा बायकोचं ऐकतो का, बायको नवऱ्याचं नव्हे, ऐकलंच पाहिजे एकमेकांनी. तर तुमचा संसार सुखाचा होणार आहे, नाही तर होणार नाही. याचा अर्थ आईला डावललं पाहिजे, बापाला डावललं पाहिजे असं बिलकुल नाही. त्यांना तर डावलूच नाही, कळलं का तुम्हाला. पण मर्यादित पत्नीचंही. आता पत्नी जर डोक्यावर बसून तुमच्या मिरं वाटायला लागली तर तो भाग निराळा. ती अतिविशाल महिला आहे. म्हणजे हे पुढचं सांगितलं म्हणजे तुम्हाला अजून कळत नसतं मी पुढे काय काय सांगत. नाही हा कौतुकाचा भाग सांगितला. पण आता ती जर तुमच्या डोक्याचा, तुमचा डोकं हे पाटा आणि तिचा हात हा वर वाटला आणि वाटते काय, साखर नाही मिर. आता मिऱ्याची पूड वाटता वाटता जर तुमच्या डोळ्यात गेली तर तुमचं काय होईल. जिर. जिरा म्हणजे जिरली. जिरल्याशिवाय राहील का. विचार करण्यात आला का लक्षात. हे सर्व नीट गणित म्हणून पहिला ऐकताना बरं वाटलं, पुढचंही ऐकताना नीट बरं वाटलं. नीट समजून घ्या म्हणजे बरं. तसं दास्य करीत असायचे. उगीच फुकट कोणी कोणाचं दास्य करत नाही. आणि प्रभूचं तर का करावं वारी, का करावं भजन. अरे एवढा राबतोय तुमच्या करता. आईच्या उदरामध्ये ठेम टाकण्यापासून राबला, वाढवलं, पोटात वाढवलं, पोटात सांभाळलं आहे ना. हे आता तुम्ही एवढे मोठे झाला ठीक आहे. इथे पोटात सांभाळतोय, रक्षण करतोय, बाहेर आल्यानंतर पुन्हा वाढवतोय, योग्य वेळी योग्य सगळं घडतंय. अहो किती दास आहे. म्हणून तुकाराम महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले, तुमचे दासीचा दास, तुमचे दासीचा दास, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा. तुमचे दासीचा दास करून ठेवा. मला त्याच्यापेक्षा पुढे गेले. दास्य करीत दासाचे, त्याचा दास करावा. तुमचे जे दास आहेत त्यांचे दास आम्हाला करा. म्हणून नीट लक्षात ठेवा, दासत्व व्यावहारिक दृष्टिकोनातून वाईट आहे, पण एका दृष्टिकोनातून जर भक्तीच्या प्रांगणामध्ये आला तर तुम्हाला कळेल की पांडुरंगच तुमचं दासत्व आणि आपल्या भक्ता करता वाटेल ते करतो. असं म्हणणं कळलं. काय केलं नाही, नाही काय करत नाही, तुम्हाला बघायला पुरसत नाही म्हणून वाटतं. पण बघायला गेल्यानंतर कळेल की काय दास करी दासाचे, कोणे नास आहे तयाचे. महाराज पुढच्या चरणात म्हणतायत,
वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे. जेवण जर वाढलं असेल आणि भक्तांनी जर हाक मारली तर ताट बाजूला सारतो निघून जातो. माझं म्हणणं कळलं का? काय अहो, घरात हे सगळं घरात बघावं लागतं तेव्हा कळतं, त्याच्याशिवाय कळत नाही. नाही का? बाई जेवायला बसलेली आहे आणि जेवायला बसल्यानंतर पुढे असं घडलं की मुलाने हाक मारली. हाक मारल्याबरोबर अगाय गाय गाय जेवण टाकून पळत. नवरा म्हणला, अगं पळतेस काहो म्हणली, तो ओरडतोय नाही पळतो, त्याच्या हाकेला नाही धावायचं तर कोणाच्या. नाही कळलं? तसं भक्ताच्या हाकेला नाही धावायचं तर कोणाच्या. माझा मुलगा जर मला हाक मारतोय, तसं माझा भक्त जर मला हाक मारतोय तर ताट बाजूला सारून धावतो. कळलं का? पुराणामध्ये मोठं उदाहरण आहे. देव जेवायला बसले होते आणि तितक्यात ते हत्तीचा पाय मगरीने पकडला. संध्याकाळचं तिसरं कीर्तन होईल याच्यावर. हळूहळू पुढे सरकायला पाहिजे ना, नाही ते दास्य याच्यावर संपून जायचे. हत्ती म्हणजे काय? हत्तीच. ते काही कुत्रमित्र आहे. वाघ सुद्धा त्याला घाबरतो, शिव सुद्धा त्याला घाबरतो. हत्ती म्हणजे हत्ती. बर पुन्हा तो एकटा नव्हता, विथ फॅमिली होता. हत्ती म्हणजे काय साधा आहे? हा मोठा कळप, 100-200 बायका आहे भरपूर. त्याला काही गव्हर्नमेंटचा कायदा लागू नव्हता. एक लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न करू नये हा कायदा त्याला लागू नसल्या कारणाने त्याच्या मागे हत्तींचा कळपच्या कळप होता. आणि हा सुद्धा हत्ती काही साधा होता का? दात पाडलेला हत्ती नव्हता. असे सुळे बाहेर पडलेले ऐरावता सारखा हत्ती, मजबूत पैलवान. काय पण शेवटी दास. कळलं का? त्याला असं म्हटलं माझ्या मागे एवढे आहेत, कोण काय मला करतो. म्हणून पाणी प्यायला गेला. आता माहितीच आहे तुम्हाला, पण आता सांगायला पाहिजे ना, मला तरी वेळ भरून कसा काढायचा. गेला. गेल्याबरोबर इथे मगरबाई बसल्या होत्या. इथे कोणी मगरनं आडनावाचे असेल तर तुमच्याकरता काही म्हणजे तर वाईट वाटून घेऊन यायचं, नाहीतर एखादी मगर माझ्या अंगावर येईल आणि मगऱ्या तिच्या मागे धावायच्या. असं वाईट वाटून घेऊ नका, आपला आनंद लुटून जाते. धरला पाय. धरल्याबरोबर ह्याला वाटलं काय माझ्याकडे सोडण्याने गेलं, पण ते धरायचा दिवस होता त्याला. कळलं का? त्याचा दिवस ठरवला होता. किती मोठा असू दे, राजा असू दे, चक्रवर्ती असू दे, नाही तर कोणता असू दे, पण दिवस आल्यानंतर मगरीच्या पायात सापडल्यानंतर, पाय सापडल्यानंतर सुटतच नाही. झाल एक हिसका मारला की 2-2 इंच पडी सरकत होत. त्याने मागे बघितलं, सगळ्या हत्तीने आले. मग शेपटाने त्याला ओढू लागल्या. मग ही आली, ती आली, ती आली, ती आली. कोण पुढून ढकलते, कोण मागून ढकलते, कोण काय करते. मग मुलं आली. मग ती हत्तीनं ओढून आली. कार्ट्यानं बघताय काय बापाला खेचते मगर, या ऑक्सिजनवर ठेवलाय बाप. तो म्हणला राजा मिळत नाही. ठीक आहे, हत्तीनीची रजा मिळत. आता कसं काय अवघड आहे. म्हणून अंतकाळी मी परदेशी. अंतकाळी मी परदेशी. कोणी तुमच्या उपयोगी पडू शकत नाही. एकदा अंतकाळ जवळ आल्यानंतर कोणी असू दे,
मग सगळ्या बायका आल्या, पोरं आली, नातवंड आली, पतवंड झाली होती, मोठा हत्ती आहे. एवढ्या उशिरा कळलं भाई तुम्हाला. पतवंड आली, करतात काय? अवघड आहे हो, अवघड आहे. मला अनुभव सांगतो माझा हार्ट अटॅक आल्यानंतर कोण उपयोगी आहे? सगळे आले ताबत, पण त्यांनी नीट केलं म्हणून. बहिणाबाई होत्याच आमच्या घरात, संत बहिणाबाई आहेत. काय बाकी कन्या काय कमी नाही घरात. पंत्या बिंत्या सुद्धा खरंच पंत्याच आहेत त्या. आला का लक्षात? काही कशाचं काही कमतरता नाही आहे. काय तसं त्या हत्तीचं गोतावळा आलं, सगळे आले, पंते आले, काय सगळे आले, धावून आले. पण काय हिसका मारला की हेही धावून लागल्या. आता ती पट्टराणीचा पाय गेल्यानंतर ते म्हणले आता ह्याला किती जवळ धरून बसायचं. अहो तुम्ही गेल्यावर माझं कसं होईल? काय होत आता मी काही जेवणार नाही म्हणून जेव. नाही तुम्ही जेवता हे चूक काढली नाही मी. तुमचं जीवन शिल्लक आहे अजून, जेवायलाच तो काही नाटकं करू नका. भूक लागली आहे ना, एवढ्या वेळ रडून रडून थकला ना तुम्ही. रड आलं नाही तरी ओरडत होत. हे खेड्यापाड्यात नाटकं फार असतात. तुम्हीच फडा हाणून घ्यायचो थोडं, कशाला हाणून घ्यायचं, दुसऱ्याला तरी हाणा. आता तुम्ही गेला ना, माझं कसं होईल? आता काय व्हायचं? तू एक दिवस वर जायचं, काय व्हायचं? गेलं हत्तीच्या मागे, विशिष्ट मर्यादेपर्यंत सगळं गेलं. शेवटी जी पट्टराणी हत्ती नव्हती ती मागे सरली, सगळ्यांना सांगितलं त्याला एकट्यालाच जाऊ द्या. कारण तिला कळलं आता लिडरशिप आपल्याकडे आली. म्हणून एक आमदार मिळाला मेला की त्याची बायकोला उभी करतात. मला काय राजकारणातलं कळत नाही, पण वास्तव्य सांगितलं. बरोबर आहे ना? जिला काही येत नव्हतं, शेंबूड शिंकरता सुद्धा येत नव्हतं, ती एकदम आमदारी नव्हती. का? कारण ते फायदा मिळतो ओटाचा. ओटाचा फायदा मिळतो. माझा पती